नेमकं मला सांगा की काय नेमकं तुमचं की एकदम तुम्ही मंत्र्यांच्या गाडीवर गेले आणि युती करू नका. महत्वाचं असं आहे, हा, नगरपालिकेला आम्ही युती करा असा आग्रह केला, भाजपला जागा सोडा असा आम्ही आग्रह केला हा. होता. त्यावेळेस युती केली नाही. हा. आता आमची भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे आणि ग्रामीण भागातला कार्यकर्त्याचा आदर करता भारतीय जनता पार्टीची ताकद बघता. चला अण्णा, काय 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 म्हणणं आहे तुमचं? आम्हाला ही युती मान्य नाही. वैजापूर तालुक्यामध्ये सगळ्या जागी जसं शिलोड आणि सोयगावमध्ये सगळ्या लोकांना लढण्यासाठी संधी दिली, तशीच वैजापूर तालुक्यामध्ये सगळे बीफाम आम्हाला द्यावे अशी आमची पक्षाला विनंती आहे. जर नाही दिलं तर आम्हाला काहीतरी या गोष्टीवर विचार करावा लागेल. हे आपला तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो. सगळे वैजापूर तालुक्यातले सगळे कार्यकर्ते नेते पदाधिकारी इथे आलेले आहेत आणि त्यांनी अतुल सावे यांच्या गाडीवर आणि डॉक्टर कराड यांच्या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला. जशी परिस्थिती महानगरपालिकेमध्ये झाली होती तीच स्थिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये झालेली आहे. थोडं सरका, तुमचं नाव काय म्हणलं? मी ज्ञानेश्वर जगताप, भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. ओके, वैजापूर मधून. वैजापूरमधून. बरं, आता ह्या सगळ्यांचं काय म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं आहे? हे सगळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका 9 वर्षानंतर होत आहेत. त्यामुळे सगळे इच्छुक इतके वाढलेले आहेत की कोणी थांबायला तयार नाही. आणि बीजेपी आणि शिवसेनेची युती केली, ती युती अचानक केली. आम्हाला कोणालाही त्यामध्ये विश्वासात घेतलं नाही. ठीक आहे, घेतलं नाही, पण कमीत कमी आम्हाला समान संधी द्यावी अशी आमची त्यांना विनंती आहे. जर त्यांनी आम्हाला सगळ्यांना लढण्याची संधी देत नसाल, शिलोडप्रमाणे आम्हाला बी फॉर्म देत नसतील, तर आम्ही आमच्या तालुक्यामध्ये वेगळा विचार करावा लागेल असं आम्हाला वाटतं. हे ज्ञानेश्वर पाटील जगताप. मला सांगा, तिथं जर शिवसेना भाजपची युती झाली नसती तर काय चित्र झालं असतं? तिथं कधी युती झाली नसती आम्ही एक हाती निवडून आले शिवसेनेच्या विरोधामध्ये. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, पण तिथं आमचे नेते डॉक्टर दिनेश परदेशी यांनी स्वबळावर नगरपालिका निवडून आणलेली आहे. आमचं वर्चस्व वाढलेलं आहे. इतर जे शिवसेना अधिकार जे पदाधिकारी त्यांना पूर्ण घाम फुटला आहे, म्हणून त्यांनी तिथं युतीचा संदर्भ उमेदवार सुद्धा भेटायला तयार नाही, म्हणून त्याने हे नाटक घडून आणलेले. नाही तर आमच्या बीजेपीच्या सीट तालुक्याच्या बळजबरी युती करत होती. हे बघा, आता तुम्ही जाणते पत्रकार आहात, भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री पण आहे, पंतप्रधान पण आहे. आता जागा वाटप कशी झाली? 5 आणि 3. काही ठिकाणी उमेदवारांचे प्रवेश कमीत कमी 50-50 तरी पाहिजे ना सर. 4-4 तरी पाहिजे. तर असं 3-3 आम्हाला 5-3 मान्य नाही. कमीत कमी 4-4 पाहिजे. कमीत कमी 4-4 तरी पाहिजे. 50-50चा फॉर्म्युला असेल तर. आता किती 3 जागा मिळाल्या? 3 आणि 5 मान्यच नाही असमाधानी आम्हाला. आहे आम्ही, त्यावर असमाधानी आहे आम्ही. आठी सर्कल या परिसरामध्ये हा छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन परिसरातला हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरचा हे हॉटेल जिथं बैठक होती, त्या बैठकीतून 25 या शिवसेना आणि 27 या भारतीय जनता पार्टी लढवणार असा निर्णय झाल्यानंतर, युती संदर्भातला निर्णय झाल्यानंतर जे इच्छुक होते ते संतापलेले सगळे गाड्यांवर ते मारायला लागले. जसं आपण महानगरपालिका निवडणुकीमध्ये बघितलं होतं त्याच पद्धतीनं इथे एक ड्रामा इथं दिसलेला आहे. आणखी बरेच जण कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की काही लोक इथं आहेत, शिवसेनेचे खासदार इथं आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. पालकमंत्री महोदयांना सांगितलं की युती झाली, त्याच्यामुळे मी काही नाराज वगैरे काही नाही. आम्ही सगळे बैठकीला